नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत मुंबई पुणे शहरातील महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. रायगडच्या कर्जतमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते प्रति पंढरपूर आणि आळंदीचं लोकार्पण. मुख्यमंत्र्यांचं विना आणि वारकरी पगडी घालून स्वागत. रायगडच्या कर्जतमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा. जवळपास 274 कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण. मुख्यमंत्री शिंदेंची जंगी मिरवणूक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोस्टल रोडची पाहणी. नरिमन पॉइंट परिसरामध्ये शिंदे यांचं स्वच्छता अभियानात सहभाग. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव देण्यात येणार. प्रस्तावाबाबत फॉलोअप घ्या. मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. खासदार संजय राऊत आणि अनिल देसाईंनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं. 22 तारखेला उद्धव ठाकरेंचा दौरा असल्यानं गोदा घाटावर देखील पाहणी. राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवली. 5 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या वाहनांच्या मोठ्या रांगा. वाहतूक कोंडी सोडवताना टोल अधिकाऱ्याला देखील राज ठाकरेंनी झापलं. मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्तांचा बाप लागू करतो. समस्या घेऊन आलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्याला अजित पवारांचं उत्तर. अभिनेते किरण माने यांनी बांधलं शिवबंधन. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश. दक्षिण मुंबईच्या जागेवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्याकडून दावा. आम्ही कामं आणि नात्यांनी मतदारसंघ जिंकला. मिलिंद देवरा यांची भूमिका. दिघा गाव रेल्वे स्टेशनचं लोकार्पण करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. 8 ते 9 महिन्यांपासून रेल्वे स्टेशन बांधून तयार. खासदार राजन विचार यांनी उभारलेल्या जनआंदोलनामध्ये आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरणार. आदित्य ठाकरे यांच्याकडून दिघा रेल्वे स्थानकाची पाहणी. दिघा रेल्वे स्टेशन तयार असताना देखील 8 महिन्यांपासून स्थानकाचं लोकार्पण का रखडलं? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. पालघरच्या बोईसरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं जोरदार स्वागत. जेसीबीमधून फुलांची उधळण करत स्वागत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जोरदार तयारी. भाजप आमदार सुनील कांबळेंच्या विरोधामध्ये पुण्यात पोस्टरबाजी. सुनील कांबळेंनी पोलिसाला केलेल्या मारहाणीचा बॅनरमधून विरोध. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूड परिसरातील बॅनरबाजी. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. आपल्याला न्याय मिळावा अशी स्वाती मोहोळ यांची मागणी. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शरद मोहोळची सुतारदरा भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधामध्ये कल्याणमध्ये मनसे आक्रमक. आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हनुमानाची गदा घेऊन मारहाण. म्हाडाच्या कोकण मंडळाची 5311 घरांसाठीची सोडत रखडलेलीच. प्रशासकीय कारणं देत सोडत पुढे ढकलण्यात आली. सोडतीची नवीन तारीख जाहीर नाही. 24,000 इच्छुक अर्जदार प्रतीक्षेत. नव्या वर्षामध्ये नाटक सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता. 2024-25 मध्ये महापालिका रंगभूमी करता वाढीचा प्रस्ताव. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला. अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह छपाई करणाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस. सुशोभीकरणाला अडचणी येत असल्यानं पालिकेकडून नोटीस. मुंबईमध्ये कचरा करणारे महापालिकेच्या रडारवर. 1.5 महिन्यामध्ये 32 लाख रुपयांचा दंड वसूल. कचरा करणाऱ्या विकास कामांवर देखील पालिकेचा बडगा. मुंबईच्या परळमधील KEM रुग्णालयातील रुग्णमित्र डेस्कला रुग्ण आणि नातेवाईकांचा उत्तम प्रतिसाद. डेस्कमुळे रुग्णांना सुविधा मिळत असल्यानं नातेवाईकांकडून समाधान व्यक्त. मुलुंड ते ठाणे विस्तारित ठाणे स्टेशनचं काम वेगात सुरू. प्रस्तावित स्थानकाला जोडणाऱ्या 3ही रस्त्यांमधील एका रस्त्याचं काम वेगानं सुरू. मुंबईमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 2,50,000 नवीन वाहनांची नोंद. मुंबईतील वाहनांची संख्या 46 लाखांच्या घरात. मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेमध्ये काहीशी सुधारणा. महापालिकेनं ठोस पाऊल उचलल्यानं हवेचा दर्जा सुधारला. मुंबईमध्ये शनिवारी 17° इतक्या कमी तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील हा निचांकी तापमानाचा आकडा. मुंबईप्रमाणेच ठाणे, पालघर, रायगडमध्ये देखील थंडीचा कडाका. कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये देखील 9 जानेवारीला कमी दाबानं पाणीपुरवठा. बोरिवली टेकडी जलाशयाची संरचनात्मक तपासणी केली जाणार.
पुढील 3 दिवस नागपूरसह विदर्भामध्ये ढगाळ वातावरण, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची हवामान खात्याकडून शक्यता व्यक्त. ठाणे महानगरपालिकेचं 225 कोटींचं लक्ष्य असताना केवळ 71 कोटींचीच वसुली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं उत्पन्न आणि खर्चाचं गणित जुळेना. शालेय विद्यार्थ्यांना आसाराम बापूच्या पुस्तकांचं वाटप. रायगडच्या उरणमधील शाळेतील प्रकार समोर. विद्यार्थ्यांना हे संस्कार देणार का, पालकांचा सवाल. मुंबईतील कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन जवळील राम मंदिरातून पांडुरंग पालखी दिंडी. वडाळ्यातील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडीचं आयोजन. कल्याण पूर्वेमध्ये अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती उभारणार. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ. भाईंदरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. बजरंग दलानं केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद. आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक. पुण्याच्या स्वराज्य संघाकडून शिवनेरी ते पुरंदरपर्यंत पालखी सोहळ्याला सुरुवात. चाकणच्या संग्रामदुर्गामध्ये पालखीचं भव्य स्वागत. तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये मोठा घोळ. तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. एका उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 मार्क पडल्याचा प्रकार समोर. नागपुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. 22 जानेवारीला देशभरामध्ये सुट्टी जाहीर करण्याची पत्रातून मागणी. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी 5व्या दिवशी देखील फेसाळलेलीच. पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे इंद्रायणी प्रदूषित. नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका. नाशिकच्या मनमाड चांदवडसह ग्रामीण भागामध्ये अवकाळीच्या हलक्या सरी. अवकाळीचा पिकांना फटका बसणार. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील शहापूरमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 6 जणांवर गुन्हा नोंद. नाशिकच्या मालेगावमध्ये निवडणुकीच्या कामात कसूर केल्यानं 14 BLOवर गुन्हा दाखल. बैठकींना गैरहजर राहणं, नोटिसांना प्रतिसाद न देणं यामुळे कारवाई. नागपूरमधील शिवगर्जना ढोल ताशा आणि ध्वज पथकाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. 23 तारखेला नागपुरातून हे ढोल पथक 111 लोकांची टीम घेऊन अयोध्येला जाणार. नाशिकच्या सटाण्यामध्ये देव मामलेदार यात्रोत्सवाला प्रारंभ. शासकीय अधिकारी आणि विश्वस्तांच्या हस्ते महाअभिषेक पूजा. वसई समुद्र किनाऱ्यावरील पाण्यामध्ये टेम्पो बुडाला. कळंब बीचवर दुपारी 2च्या सुमारास घडली घटना. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं टेम्पोला बाहेर काढण्यात यश. मुंबईच्या बोरिवलीमध्ये एटीएसची मोठी कारवाई. 6 लोक ताब्यात. 3 शस्त्र आणि तब्बल 36 जिवंत कारतूसही जप्त. अधिकची चौकशी सुरू. भिवंडीतल्या वीटभट्टीवरून 22 वेठबिगार मजुरांची सुटका. मजुरांसह त्यांच्या कुटुंबातील 43 जणांची बिराडासह मुक्तता. वीटभट्टी मालकाविरोधात वेठबिगारी मुक्ती कायद्यासह अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भर दिवसात चोरी करणाऱ्या चोरांना नागरिकांचा चोप. आरोपी पोलिसांच्या स्वाधीन. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिक पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला 3 कोटींचा मुद्देमाल फिर्यादींना परत. दागिने, मोटारसायकल, मोबाईलसह रोख रक्कम परत देण्यात आली.